टाळी वाजवा यांच्याकरता एकदा. गोड 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 गोड. महिला मंडळ द्या इकडे लक्षात. हा सगळ्यांनी इकडे समोर बघायचं. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. अजं रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्थी हम देव देवं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथमण दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो. धैर्यार्थावतारं कलाकांक तेजोदिकामोदिवक्रं. खलानिशवादा पनुहतार दक्षिण. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. अष्टसिद्धि नवनिधि के दाता. आसवर दीन
जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी द्रवहुसु दशरथ अजर बिहारी श्री राम जय राम श्री राम जय राम सिया राम जय राम राम सिया राम ओ राम सिया राम जय राम सिया राम जय राम ओ गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेले जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह जिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे वारकरी संप्रदायाचा कळस आणि त्यातले त्यात हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगाच्या माध्यमातून गोकुळामधल्या सुखाचं वर्णन करतात. महाराज म्हणतात या विश्वाचा चालक या विश्वाचा मालक हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये आहे त्याला देव म्हटलं जातं ज्याच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्त आहे. असा असणारा ब्रह्मांड चालक त्या भगवान परमात्म्याचा जन्म झाल्यानंतर जो आनंद गोकुळामध्ये आहे तोच आनंद आज आपल्याला कुठे घ्यायचा आहे आपल्या ती गावामध्ये घ्यायचा आहे. का आनंद बरं तर त्याला एक कारण आहे. ज्यावेळेच्या सृष्टीवरती काही ना काहीतरी त्या ठिकाणी सृष्टीवरच्या जीवांना त्रास होऊ लागतो सृष्टीवरती कोणीतरी त्या ठिकाणी त्रास देऊ लागतं त्यावेळेस विश्वाच्या मालकाचा जन्म होत असतो आणि निश्चित पद्धतीने या त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळणार आहे आणि म्हणून भगवंताचाही जन्म होणार आहे. म्हणून महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. गोकुळ्यामधल्या सुखाचं काय वर्णन करावं महाराज आणि गोकुळामध्ये जे सुख आहे ते वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून करता. विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं अगत्याचं महत्वाचं आहे. आज आपल्या या पुण्य पावन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तिगाव या ठिकाणी सुंदर पद्धतीनं चालू असणारा भगवान गोपाल कृष्णांचा जन्मोत्सव काल सायंकाळी सुंदर पद्धतीनं रात्री भगवंताचा जन्म या ठिकाणी झाला. सुंदर अशी कीर्तन सेवा झाली आणि आज देखील आपल्या या गावातील सर्व तरुण मंडळी आपले गणेश युवा मंच बरं का या तरुण मंडळी करता जोरदार टाळी वाजवा एकदा. आजकालची तरुण पिढी बघितली माऊली महाराज तर व्यसनाच्या अधीन चालली आहे. सप्ताह करणं हे विशेष आहे पण सप्त्यामध्ये येणं हेच त्यांना माहीत आहे. सप्ताह काय हेच त्यांना माहीत नाही. आणि ह्या गावातील तरुण मंडळीनं हा सोहळा उभा केला जवळपास 2010 पासून बरोबर ना. 2010 सालापासून ही तरुण मंडळी एकत्रित येत आहेत आणि आपला धर्म कसा टिकवता येईल
आपला धर्म कसा जपता येईल. तुकोबारायांनी जे सांगितलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडण, हेच यमा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे धर्माचं कार्य या तरुणांनी घेतलंय. निश्चित पद्धतीनं हे कार्य असंच चालू राहू द्यावं. या मुलांना आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वर्गाने या ठिकाणी मोठ्या दिमाखानं त्या ठिकाणी मार्गदर्शन करत राहावं, आशीर्वाद देत राहावा आणि यांच्या माध्यमातून हे धर्माचं कार्य पुढं असं टिकत राहावं. याकरता जोरदार या तरुण मंडळीची टाळी वाजून त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आणि नियोजन साधं सुद्धा नाही बरं का. गोड अशी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व गुणीजन मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. या ठिकाणी ही सर्व विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत ना, एका विषयामध्ये सुंदर पद्धतीनं टाळ वाजवतायत. एकच गणवेश सगळ्यांच्या अंगामध्ये आणि एकच पावली खेळून आपल्या सर्वांना आनंद देत आहेत. आदरणीय आमचे चेतनजी महाराज यांच्याकरता जोरदार टाळी वाजव का. उभा महाराष्ट्रभर ज्यांचा मृदंग गाजतोय आणि सुंदर ज्यांचे हे विद्यार्थी तयार झालेत, महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना या ठिकाणी मनापासून वंदन करतो. त्याच पद्धतीनं एखाद्याला मृदंग वाजवता येत असेल, एखाद्याला गायन करता येत असेल, एखाद्याला कीर्तन करता येत असेल, पण आमचे माऊली महाराज म्हटल्यानंतर परिपूर्ण आहे बरं का. गायनामध्ये बसवा, गायनही त्या तयारीचंच आहे. मृदंगामध्ये बसवा, मृदंगही गोड वाजवतात. कथेला गेले की प्याडही वाजवतात, कथेला गेले की सिंतही वाजवतात आमचे माऊली महाराज. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. आणि त्याच पद्धतीनं आदरणीय आमचे गौतमजी महाराज, गोड महाराजांचा आवाज आहे, महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचा आज आमची पहिलीच भेट आहे. महाराजांना देखील मनापासून वंदन करतो. आदरणीय आमच्या ताई असतील, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी असतील, ही सर्व बालगोपाल मंडळी, विनेकरी बाबा असतील, या मंडपामध्ये खाली बसलेली मंडळी असतील, वट्ट्यावर बसलेली मंडळी असतील, ग्रामपंचायतच्या वट्ट्यावर बसलेले असतील, इकडे लिंबावरल्या वट्ट्यावर बसले असतील, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि विशेष करून साऊंड सिस्टीम अगदी गोड आहे बरं का. हा पिरियड जो आहे माऊली, हा कार्यक्रमाचाच पिरियड आहे. आणि आता सगळ्यांचेच घसे जाम झालेले राहतात, पण अशा जर गोड सिस्टीम भेटल्या तर निश्चित पद्धतीनं गायनालाही आनंद येतो, कीर्तनालाही आनंद येतो, सगळ्यांनाच आनंद येतो. आदरणीय आमच्या सागरदादांकरता जोरदार टाळी वाजवायची, सोमनाथ दादांकरता जोरदार टाळी वाजवायची. हे नियोजन या तरुणांनी केलं. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे मयूरदादा असतील आणि त्यांचे सर्व तरुण मंडळी असतील, सहकारी असतील, आमचे मेजर साहेब असतील, सगळेच जण, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. राहिलेल्या वेळामध्ये गोड असं आपल्याला चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त राहिलेल्या वेळामध्ये लाडक्या बहिणी हो, काय चाललं तुमचं? राहिलेल्या वेळामध्ये आपल्याला काय करायचंय? एक काम करायचं, फक्त सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकायचं. विठाला आज शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस. बघा, आपल्याला ज्या वारकरी संप्रदायामध्ये हे सोहळे बघायला मिळतात, हे सोहळे करत असताना स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी लिखित नाही, परंतु स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी आम्हाला नियम घालून दिलाय की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं कुठला अभंग घ्यावा. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं कशाचा अभंग घेतला पाहिजे? नामचिंतनाचा. भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगितलं पाहिजे. काय भगवंताच्या नावाचं महत्त्व? महाराज, घेई घेई माझे वाचे राम, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे बाजरा, घेई घेई माझे बाजे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, नाम विठोबाचे. पहिल्या दिवशी काय सांगितलं?
नामाचं महत्त्व सांगायला लावलं. पहिल्या दिवशी नाम आणि संपूर्ण सप्ताहामध्ये त्या ठिकाणी उपदेशपर प्रकरण असेल, अनेक प्रकरण आहेत महाराज. शेवटच्या दिवशी भगवंताकडे 7 दिवस आपण जी भक्ती केली त्या भक्तीचं फळ म्हणून काहीतरी मागावं लागतं महाराज. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. आणि मागणी झाली की मग शेवटचा दिवस येतो, तो काल्याचा दिवस. आणि काल्याच्या दिवसाला महाराजांनी आपल्याला या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे, चरित्र ते उच्चारावे. वा वा, जय हो. चरित्र ते उच्चारावे. गेले देवे गोकुळी, 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 गेले देवे गोकुळी. दिलं महाराजांनी. काय म्हटले, काय सांगितले आजच्या दिवशी? आजच्या दिवशी इतर कुठली भरडकथा सांगायची नाही. आजच्या दिवशी नियम आहे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. आजच्या दिवशी नियम सांगितला. कुठलं चरित्र उच्चारण करायला लावलं? केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचं आज आपल्याला उच्चारण करायचंय, ते चरित्र आपल्याला बघायचे दादांनो. आणि ही परंपरा आम्हाला स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांनी घालून दिली दादांनो. बघा, काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे आपल्याला मार्क मिळण्याचं कीर्तन. हो, काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. ऐका, जसं सप्ताह सुरू केला आणि सप्ताहामध्ये 7ही दिवस आपण भजन केलं, ते 7 दिवस भजन केल्याचं फळ कधी मिळणार आहे आपल्याला? तर ते काल्याच्या दिवशी मिळणार आहे. आणि काल्याचा कीर्तन जर झालं नाही तर त्या सप्ताहाचा समारोप सुद्धा होत नाही. जसं 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 ऐका, आपल्या गावामध्ये आता मगाशीच मी दर्शनाकरता गेलो, गोड असं मंदिर आहे बरं का. एकाच मंदिरामध्ये सर्व देवदेवता आहे. सुरुवातीला गेल्यानंतर भगवान गणरायांचं दर्शन होतं महाराज. सूरणिरा गस हो गणपती, सूर निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर्षी वरद विनायक शुभ नयना करुणामय गौरी हर्षी वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपती सुखपती चंदपती गंधपती, निरनिरंतर हो निरनिरंतर हो सूर निरागस हो
गणपती. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजबदना तू सुख करता, गजबदना तू दुःख हरता. गजबदना मोरया मोरया. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. गणपती बाप्पा. आता येते ना गणेश चतुर्थी. वा, सुंदर पद्धतीनं आपल्या गणरायांचं दर्शन होतं. या विश्वाचा मालक प्रथमेश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं. त्यानंतर शिर्डीवाले साईबाबांचं दर्शन आहे. आणि त्यानंतर नव्यानंच या ठिकाणी काल ज्यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची त्या ठिकाणी राधाराणीची मूर्ती या ठिकाणी बसवल्या गेली, प्राणप्रतिष्ठा झाली. आणि सुंदर पद्धतीनं हे मंदिर आहे. आणि जसं या मंदिरामध्ये अनेक मूर्ती बसवल्या देवाच्या, फरची बसवली, चांगल्या क्वालिटीचा कलर दिला, चांगल्या क्वालिटीचं ते काय म्हणतात त्याला, स्टीलचं काय असतं त्याला, ग्रिलिंग केली. सगळ्या पद्धतीनं मंदिर अगदी गोड सजवलं, लाइटिंग केली, मस्त सगळं केलं. पण लाडक्या बहिणी हो, मंदिराचं काम सगळं जरी केलं पण कळस बसवल्याशिवाय त्याची पूर्तता आहे का? आहे का? नाही. जसं मंदिराचं सगळं काम झालं, जोपर्यंत कळस बसत नाही तोपर्यंत मंदिराला किंमत नाही, मंदिराला महत्व नाही. त्याच पद्धतीनं सप्ताह जरी केला, नामचिंतन जरी केलं, एक दिवसीय महोत्सव जरी केला तरी काल्याच्या कीर्तनाला महत्व. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाला आज महत्व. जसं नदी आहे, नदी शाळेमध्ये मुलं शिकत असताना गुरुजीनं प्रश्न केला मुलांना, म्हटले आपल्या या गोदावरीचा उगम कुठून झाला, विचारला, प्रश्न केला. आता शाळेमध्ये बसलेले सर्वच विद्यार्थी हुशार होते, पण ते कधी कीर्तनाला आणि कथेला जात नव्हते बरं का. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सगळे. महिला मंडळ, लाडक्या बहिणीनं तुमचे 1,500 रुपये आले का? आले का? नाही. माझ्या जरा फ्रेश बसा ना. 1,500 रुपये दर महिन्याला चालू राव. पा इकडं माझ्याकडं सगळ्यांनी फ्रेश बसायचं. हा, सगळ्यांनी फ्रेश बसा. काय सांगत होतो मी? कीर्तन. वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले आहेत. सरांनी प्रश्न केला, मुलांनो सांगा रे गोदावरीचा उगम कुठून झाला? आता सगळेच विद्यार्थी हुशार होते, पण ते शाळेत हुशार होते महाराज. त्याच्यामध्ये एक बाळू नावाचा पोरगा होता, बाळू बरं का. तो शाळेत डह होता, पण तो कीर्तनाला जायचा. काय करायचा? कीर्तनाला जायचा, भजनाला जायचा. त्याला माहीत होतं गोदावरीचा उगम कुठून झाला. त्यानं सांगितलं, सर मी सांगतो मी सांगतो मी सांगतो. आणि एखाद्याला कधीच काही येत नसलं ना, अचानक जर त्याला आठवलं, अचानक त्याला पहिल्यांदा जर भेटलं त्याला मोसम, तर ते डायरेक्ट सांगत नाही महाराज. त्यांनी काय केलं, तो डायरेक्ट बेंचवरच उभा राहिला. सर मी सांगतो मी सांगतो म्हटले. बरोबर म्हटलं, आज कधीच्या नव्वद बाळूला उत्तर येतं, हे विशेष आहे म्हटले, काहीतरी विशेष आहे. सांग म्हटले बाळू, गोदावरीचा उगम कुठून झाला? त्यानं सांगितलं, सर
नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुका आहे आणि त्या त्र्यंबकेश्वरामध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वताहून भगवंताच्या जटांमधून त्या ठिकाणी गोदावरीचा उगम झाला. सांग बाळू पुढं ती नदी कुठं गेली, गोदावरी कुठं गेली? सांगितलं सर त्या ब्रह्मगिरीच्या पर्वतावरून खाली कुशावर्तावर आली. सांग बाळू पुढं नदी कशी गेली? नाशिकमध्ये, नंतर कोपरगावमध्ये, नंतर वैजापूर, असं करत 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 बीड, गेवराई, परभणी, असं करत करत सर ती नदी समुद्राला जाऊन मिळाली. गंगा सांगतोय बरं का, गंगा गंगा गंगा. आता गंगावरून थोडंसं एक दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो, ऐका. काय झालं, शाळेमध्ये विद्यार्थी शिकत होते आणि जो शाळेचा मास्तर होता, वर्गाचा मास्तर, तो वर्गाचा मास्तर होता, कळतं ना, इंग्रज भारतात आले, चळवळ सुरू झाली, काही मारल्या गेले, कळतं ना सगळ्यांना. हा, आणि मास्तरच्या तोंडामध्ये विडा. मास्तर शिकवतो, याला म्हणा क, याला म्हणा ख, याला म्हणा ग. शिकवता शिकवता फळाही ओला आणि पोरायचे तोंडही ओले. एका पोरानं डेअरिंग केलीच बा माऊली महाराज, बरं का, एका पोरानं डेअरिंग केलीच. ओ सर म्हटले, अहो तुमच्या तोंडातून थुंकी उडते म्हटले, आमच्या अंगावरती सगळी तोंडातून थुंकी उडते तुमच्या. सर म्हटले, तुला काही कळतं का रे? म्हटलं काय झालं? अरे ती थुंकी नाही म्हटली, ती ज्ञानगंगा आहे. काय? थुंकी नाही म्हटले, ती ज्ञानगंगा आहे, ज्ञानगंगा. म्हटले ज्ञानगंगा, बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे. झालं असं, ती पोरगं घरी गेलं. तेवढ्या 2-3 दिवसामध्ये त्या पोराची आजी वारली. काय झालं? आजी वारली. आजी वारली, 10 दिवस झाले, दशक्रिया झाला. आता जे हस्ती होत्या त्या हस्ती घरातील लोकांनी घेतल्या आणि म्हटले, आता आम्ही चाललो काशीला. कुठं चाललो? काशीला. कशा करता? कशा करता? त्या हस्ती सोडण्याकरता. या पोरानं प्रश्न विचारला, म्हटले पप्पा हे कुठं चालवलं? म्हटले हस्ती. म्हटले गंगेला चालवल्या. कुठं? काशीला चालवल्या, गंगेमध्ये सोडण्याकरता. अहो म्हटले, एवढ्या लांब जाण्याचं काय कारण आहे? म्हटले एवढ्या लांब कशाला जातात? अहो आमच्या सरांच्या मुखामध्ये गंगा नाहीये. काय आहे? मोठ्याने बोलावं जरा. ज्ञानगंगा. गंगा नाही म्हटले, ज्ञानगंगा, ज्ञानगंगा. हे म्हटले काही बोलतो चावऱ्याने, बस खाली. पण ते पोरग जरा आगावच होतं बरं का, राहुल भाऊ, लय आगाव पोरग. त्यानं काय केलं, जी आजी गेली होती का, तिची संपलेली झेंडूची बाटली होती, झेंडूबॉम्बची. त्यानं ती झेंडूबॉम्बची बाटली काढली, पाण्यानं धुवून घेतली चांगली, आणि त्या बाटलीमध्ये काय भरली? आजीच्या हस्तीची राख. ती रक्षा भरली त्याच्यामध्ये, ठेवली दप्तरामध्ये, लावलं दप्तर पाठीला, निघाला शाळेमध्ये. रोज निम्म्यावरती बसायचा, आज पहिल्याच बेंचवर जाऊन बसला आणि सरांच्या मुखातून चालच होती काय? ज्ञानगंगा. सरांच्या मुखातून चालूच होती ज्ञानगंगा. आता म्हटले एवढ्या लांब जाण्यापेक्षा इथं ज्ञानगंगा आहे. म्हटले गंगा नाही, ज्ञानगंगा. सर शिकवत होते, याला म्हणतात म्हटली. याला अंदाज आला आता पुढं आ येणार आहे. आता येणार आहे. यानं दप्तरातली डबी काढली, बुचन खोलून घेतलं. बुचन म्हणा, झाकण म्हणा, ज्याची त्याची भाषा, आपण बुचन म्हणू. ते बुचन काढलं, सरांचा झाला बा, झाला. आणि सरांनी पुढचं शिकवलं, पोरं म्हणा रे. यानं मोसम पाहिला. मोसमला लय मत बरं का. मोसम गेला का कार्यक्रम हुकला, गाडी गेली का हात करून काय उपयोग आहे? मोसम पाहिला, याला म्हणतात जशी बाटली घेतली झेंडूबामची सरांच्या तोंडातच, याला म्हणतात ज्ञानगंगा. गंगेहून आठवलं म्हणून सांगतो, ऐका. जसं ती गंगा पुढं 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 जात 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 त्या बाळूनं सांगितलं समुद्राला जाऊन मिळाली. आता मास्तरनं पुन्हा प्रश्न केला, सांग बाळू, ही नदी पुढं कुठं गेली? आता एकदा सागराला जाऊन नदी मिळाली, तिचं कार्य संपलं.
पण बाळूला जो प्रश्न केला विद्यार्थ्याने सरांनी तो प्रश्न चुकीचा होता महाराज. आता बाळूनं काय उत्तर दिलं माहिती आहे? सरांनी विचारलं, सांग बाळू ती नदी पुढं कुठं गेली? बाळूनं सांगितलं, सर ती तुमच्या डोंबल्यात गेली म्हणला. आता समुद्राला एकदा जाऊन नदी मिळाली, त्याच्यानंतर त्याचं काही नाही महाराज. जसं मंदिराचं काम कळत झाल्याशिवाय पूर्ण होत नाही, नदी ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेस तिचं पूर्ण काम होतं. त्याच पद्धतीनं काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. विठाला 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 आणि आज या कीर्तन रूपी सभेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. गोकुळामधल्या या सुंदर अशा चरित्राचं वर्णन या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. ज्यावेळेस या सृष्टीवरती अत्याचार होऊ लागतात, ज्यावेळेस या सृष्टीवरती काही ना काहीतरी भक्तांना त्रास होऊ लागतो, त्यावेळेस भगवंताचा अवतार होत असतो. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. यादव वंशातला राजा, नाव त्याचं कंस होतं, कंस. आणि तो त्या मथुरेतल्या लोकांना, गोकुळातल्या लोकांना, परिसरातल्या सर्व लोकांना त्रास द्यायचा महाराज. आता तो राजा जरी असला तरी बुद्धीनं तर क्रूर होता. एवढा क्रूर होता, त्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त दुधाचं उत्पादन होतं. कशाचं उत्पादन होतं? दुधाचं. विठाला 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 त्या परिसरामध्ये दुधाचं उत्पादन होतं. आणि हा कंस काय करायचा? आपले सैनिक पाठवून जेवढे दूध आपल्या महलामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणता येतील तेवढं दूध त्यांच्याकडून घ्यायचा, त्यांच्याकडून जास्तीत जास्त कर वसूल करायचा, सामान्य लोकांना त्रास द्यायचा. असा असणारा हा कंस क्रूर होता, त्रास द्यायचा लोकांना. पण एवढं सगळं असताना त्याची राज्यसभेमध्ये त्याचं सर्व चालायचं, राज्याचा राजा होता तो. आणि एवढं असताना देखील त्याला एक विरोध करणारा महामंत्री होता महाराज, ज्यांचं नाव होतं वसुदेव. काय होतं? वसुदेव. सगळं राज्य त्याच्या बाजूने बोलत आहे, पण वसुदेव जे आहेत ते वसुदेव सत्याच्या बाजूने चालणार आहेत. आणि वसुदेव त्याला विरोध करायचे, कंसा अरे हा जो कर वसूल करतोय हा बरोबर नाही, तू लोकांना त्रास देतो हे बरोबर नाही. हो, एवढ्या राज्यामध्ये विरोध करणारा फक्त एकच वसुदेव. आणि ते त्याला विरोध करायचे महाराज. अशा पद्धतीनं हे सर्व चाललंय. आणि कंसाची बहीण, नाव त्यांचं देवकी. काय नाव? देवकी. आणि देवकीनं बघितलं आपला भाऊ या परिसरातील सर्वच या लोकांना त्रास देतोय, त्यांच्यावरती अत्याचार करतोय, पण याच्या विरोधात बोलणारं या राजमहलामध्ये कोणीच नाही. बोलणारा फक्त एकच आहे, त्यांचं नाव आहे वसुदेव. आणि वसुदेवांशी लग्न करावं, वसुदेवांशी विवाह करावा अशी इच्छा देवकी मातेला झाली. आणि कंसाकडे देवकी माता गेल्या. देवकी माता कंसाकडे गेल्या आणि गेल्याच्या नंतर कंसाला सांगितलं, भाऊ म्हटले मला विवाह करायचा आहे. म्हटले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, माझी बहीण आहे तर तुझा विवाह करायचाच आहे, चांगल्या थाटामाटामध्ये तुझा विवाह करू म्हटलं. हो करू म्हटले, पण मला विवाह ज्याच्याशी करायचा आहे ते वसुदेव आहे म्हटले. असं म्हटल्यानंतर कंसाला राग आला महाराज. जो आपला विरोध करतो, जो आपल्या विरोधी पक्षामध्ये बसलेला आहे, नेहमी आपला विरोध करतो, त्याच्यासोबत विवाह करायचं म्हणते. नाही म्हटले, नाही जमणार. देवकीनं हट्ट केला, नाही म्हटले मला वसुदेवाशीच लग्न करायचं आहे. आणि कंस आता तो राजकारणी, त्यानं दोन पद्धतीनं विचार केला. एक पद्धत, हा आपला विरोध करतोय, पण जर आपली सोयरीक जमली, आपले नातेसंबंध तयार झाले तर हा आपल्याला विरोध करू शकत नाही. मग विरोध थांबवणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून कंसानं परमिशन दिली. आणि मग परमिशन दिल्याच्या नंतर वसुदेव आणि देवकींचं लग्न झालं महाराज. मोठ्या थाटामाटामध्ये त्यांचा विवाह झाला. त्या ठिकाणी आता राजाचा राज्य होता तो. आणि असा असणारा कंस, आपल्या लाडक्या बहिणीचा विवाह आहे, वसुदेव आणि देवकीचा विवाह आहे. त्या ठिकाणी नगाडे वाजू लागले, ढोल वाजू लागले, सुंदर पद्धतीनं त्या मथुरेमध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे. आणि कंसाची बहीण देवकी, तिचा विवाह झाला. आणि विवाह झाल्याच्या नंतर थाटामाटामध्ये
मध्ये त्या ठिकाणी रथावरती वसुदेवांना बसवलंय, देवकी मातेला बसवलंय. रथाचं त्या ठिकाणी सारथी म्हणून स्वतः कंस बसलेला आहे आणि त्या राज्यामधून त्या ठिकाणी वरात निघालेली आहे. आनंदाचं वातावरण आहे, खुश आहे, जिकडे तिकडे आनंद, जिकडे तिकडे आनंद. पण अशा वेळामध्ये झालं काय? आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, बोलण्याचा मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा. हो आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली आणि कंसाला सांगितलं, कंसा ही तुझी जी बहीण आहे ना, जिचं एवढं आनंदामध्ये स्वागत करतं, एवढं थाटामाटामध्ये विवाह लावून दिला, याच्या उदरातून येणारा 8वा मूत्र तुझा विठाल 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 विठाल. हे मूर्ख कंस एवढ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी बहिणीचा विवाह करून देतोय, पण त्याच बहिणीच्या उदरातून येणारा 8वा मुलगा तुझा काळ बनणार आहे, तुझा शेवट बनणार आहे, तुझा मृत्यू बनणार आहे. असं सांगितल्याच्या नंतर महाराज, कितीही जवळचं नातं असू द्या, ज्यावेळेस मृत्यू प्रत्येकाला समोर दिसतो त्यावेळेस नातही काही करत नाही, कोणीच काही करत नाही. मृत्यूला प्रत्येक जण घाबरतो महाराज. इथं बसलेल्या एखाद्याला मी जर सांगितलं, मला ते काही समजत नाही, पण मी जर म्हटलं बाबा शास्त्राच्या दृष्टीनं मला असं वाटतं 2 ते 3 दिवसांमध्ये तुमचा कार्यक्रम, हा कार्यक्रम फिक्स. जेवण का 2-3 दिवस बाबा, जेवण का नाही महाराज. म्हणजे प्रत्येक जण मृत्यूला घाबरतो आणि प्रत्येकाला जायचंय महाराज. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फाशी. ज्या देवादिकांनी अवतार घेतला त्यांनाही जावं लागलं. येथे नाही उरो अरे वा! गोड प्रमाण दिलं बरं का. इथं नाही उरू आले अवतार, ये रते पामर जीव किती. इथं थांबण्याकरता कोणीच आलं नाही. प्रत्येकाला जायचं. प्रत्येक जण काळाला घाबरतो, प्रत्येक जण मृत्यूला घाबरतो, प्रत्येक जण मरणाला घाबरतो. आणि कंस काय देवाचा अवतार नाही महाराज. कंस सुद्धा आपल्या मृत्यूला घाबरला. आणि काय केलं कंसाने? माराया घाबरला, हात तो धरीला, क्या बात, क्या बात. हात तो धरीला, खडग घेतलं, खडग, आणि मारण्याकरता धावला. कुणाला? बहिणीला. बहिणीला. कोणती बहीण? रक्षाबंधन झालं ना महाराज.
ज्या बहिणीचं आपल्यावरती एवढं प्रेम आहे महाराज, इसे समझोना रेशम का तार भैया, इसे समझोना रेशम का तार भैया, इस राखी का मतलब है प्यार भैया, इस राखी का मतलब है प्यार भैया. त्या कंसाला सुद्धा राखी बांधली होती, पण मरण समोर दिसलं आणि काय केलं, घेऊन खडग माराया धावला, हात तो धरेला वसुदेवी. वसुदेवानं हात धरला, म्हणला हे कंसा, अरे मूर्ख झालास काय, जगामध्ये तुझी अपकीर्ती पसरेल. हो, हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला मारणार आहे ना, मग याची काय चूक आहे, हिला सोड म्हटले, आम्हाला बंदी शाळेमध्ये टाक. आणि मग कंसाने देवकीला आणि वसुदेवांना बंदी शाळेमध्ये टाकलं. बंदी शाळेमध्ये टाकल्यानंतर त्यांची बोली झालेली होती, जे मुलं होतील ते कुणाकडे आणून द्यायचे, कंसाकडे आणून द्यायचे. बरं झालं, त्या कारागृहामध्ये पहिला मुलगा झाला. मुलगा रडायला लागला, आकांत करू लागला. सैनिकांनी बघितलं, सैनिकांनी ते बालक घेतलं. हो, लहान बालक, नवजात बालक, लहान असणारं ते बालक, जन्माला आलेलं मूळ लहानसं ते कोवळं बालक घेऊन कंसाकडं घेऊन गेला. कंसानं बघितलं, अरे रे 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 रे, लहान बालक याची काय चूक आहे, म्हटले नाही 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 मारायचं याला म्हटले. मग काय केलं, पुन्हा ते बालक पाठवून दिलं, पुन्हा बालक पाठवून दिलं. पण नारद मुनी त्या ठिकाणी आले. महाराज, आता एक विनंती करून, कृपया करून सगळ्यांना प्रश्न करतो. बरं, अनेक ठिकाणी आपल्याला ऐकण्यात येतं की नारद महर्षींनी काही सांगितलं, पहिलाही 8वा येऊ शकतो आणि 8वाही पहिला येऊ शकतो. नारद मुनी खरं तर असं बोललेच नाही. महाराज, नारद मुनी काय म्हणाले, देवकी माता म्हणजे देवताचाच अवतार आहे, आणि वसुदेवजी सुद्धा कोण आहे, देवताचाच अवतार आहे. आणि मग या दोन्हीही देवतांच्या उदरातून कोण येणार आहे, देवच बाहेर येणार आहे. महाराज, यांचं सांगण्याचा अर्थ वेगळा, पण कंसानं घेतला अर्थ वेगळा. कंस म्हणाला, यांच्या उदरातून सगळे देवच येणार आहे, म्हणजे पहिलाही 8वा येऊ शकतो, 8वाही पहिला येऊ शकतं, काहीही होऊ शकतं. पुन्हा पळत 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 कारागृहामध्ये घेतला. ते नवजात बालक होतं, हातामध्ये धरलं, गर 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 फिरवलं आणि दगडावरती आपटवलं. आपल्या आईच्या डोळ्यासमोर एक नवजात आपल्या उदरातून जन्म दिलेलं बालक मरतंय. महाराज, हे सहन का केलं माहिती आहे देवकी मातेनं? तिला माहीत होतं, या 6 जर बळी गेला तरच या जगाला मालक मिळू शकतो. या 6 बळी गेला तो जाऊ द्या, पण जगामध्ये एवढे बळी हा कंस करतोय, हो, ते त्या ठिकाणी जपलं पाहिजे, ते थांबलं पाहिजे कुठेतरी ठिकाणी. आणि म्हणून देवकी मातेने हे दृश्य बघितलं. बघता 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 6ही मुलं कोणी मारली, कंसाने 6ही मुलं मारली. आता 7वा जो गर्भ आमच्या देवकी मातेच्या उदरामध्ये आहे, हा 7वा गर्भ म्हणजे शेष नारायणाचा आहे. महाराज, ज्यावेळेस भगवंताला अवतार घ्यायचा होता विष्णू परमात्म्याला, आणि त्यावेळेस विष्णू परमात्म्यानं सांगितलं, शेषजी चला म्हटले आपलं काम चालू करायचं. आता शेषजी म्हणाले, मागच्या अवतारात लहान भाऊ होतं म्हटले, लय थकलो म्हटले देवा, लहान भाऊ नको, यंदा जरा मोठा भाऊ करा. म्हटले ठीक आहे, मोठा भाऊ. या जन्मामध्ये मग बळीराम दादा, आणि तो गर्भ योग मायेनं त्या ठिकाणी, हा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या गर्भामध्ये पाठवला. रोहिणी माता म्हणजे कोण, वसुदेवांच्या पहिल्या पत्नी. बरं, रोहिणी मातेच्या गर्भामध्ये पाठवला. आणि रोहिणी मातेच्या गर्भामध्ये पाठवल्याच्या नंतर इकडं कळालं की 7वा गर्भ देवकी मातेच्या उदरामध्ये होता, पण तो गर्भ गळून गेला अशी वार्ता यांना कळाली. पण झालं असं की योग मायेनं रोहिणी मातेच्या गर्भामध्ये तो गर्भ गेला आणि दिवस उजडला. हळूहळू हळूहळू दिवस उजडला. तो दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस, सायंकाळी 12 वाजता काल आपला भगवंताचा जन्म झाला. सायंकाळी 12 वाजता बुधवारचा दिवस आहे, श्रावण मास आहे, रोहिणी नक्षत्र आहे. आणि या सुंदर अशा पर्वकालावरती त्या ठिकाणी या विश्वाचा मालक, या विश्वाचा चालक, हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे, ज्याला कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता म्हटलं जातं, असा विश्व मालक
त्यानं अवतार घेतला, पण चतुर्भुज रूपामध्ये घेतला. महाराज कसा घेतला? चतुर्भुज रूपामध्ये अवतार घेतला. देवकी मातेनं बघितलं, देवा आमच्या उदरामध्ये तुम्ही येणार आहे, तुमचा जन्म होणार हे आम्हाला माहित आहे, पण आमची अशी विनंती आहे की लहान बाळाचं खेळण्याचं जे गोड रूप असतं ते आम्हाला बघायचं आहे. ते कसं बोलतं, ते कसं चालतं, तो आनंद आम्हाला घ्यायचा आहे. देवकी मातेला माहीत नव्हतं हा आनंद आपल्याला मिळणार नाही, पण प्रतिज्ञा केली देवाला की करावं लागेल देवा. आणि मग देवकीनं त्या ठिकाणी भगवंताला सांगितलं आणि मग भगवंताचा जन्म झाला. जोरात एकदा आवाज द्यायचा आहे, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. हो, देवाचा अवतार झाला. वसुदेवानं लगेच टोपली काढली, टोपलीमध्ये भगवंताला टाकलं आणि टाकल्याच्या नंतर आता विश्वाचा मालक आहे दादांनो तो. जरी बंदी खाण्यामध्ये असेल, जरी कारागृहामध्ये असेल, तरी पण ज्यावेळेस ती टोपली डोक्यावरती घेतली त्यावेळेस सर्व जे पहारेकरी आहे त्यांना आपाप झोपी लागून गेल्या. आणि झोपा लागल्याच्या नंतर ज्या कारागृहाच्या कड्या आहेत, ज्या कारागृहाच्या कुलपा आहेत, ज्या लावलेल्या साखळ्या आहेत, ते सर्व तुटलं, कारागृह उघडलं आणि कुठं निघाले? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोळाला, मदने गोळाला, हे मदने आणि या उपजिते देवी मद आले, वा वा क्या बात. या उपजिते देवी मद वडिलांना सांगितलं मला इथं ठेवू नका, मला कुठं घेऊन जा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. तिथे काय माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे. माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येते, आणि येते नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, गोकुळाला, मजनी गोकुळाला, हे मजनी गोकुळा. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला वसुदेवानं टोपली घेतली आणि त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर भगवंताचा जन्म झालेला आहे. धो 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 असा असणारा पाऊस आहे. आता मध्ये नदी लागली, यमुना नदी. महाराज दुतडी भरून वाहते, एवढं पाणी काय करायचं, पण भगवंताला त्या ठिकाणी न्यायचंच आहे, पोचवायचंच आहे. आपली वेळ जरा टपाटपा चाललीच आहे, मग आपणही जरा भगवंताला लवकरच नेऊ. आणि मग यमुने मातेमधून आता भगवंताला तिकडे घेऊन जायचंय. भगवंताला नेण्याकरता बापाची सुद्धा परीक्षा आहे महाराज. बापाची परीक्षा, एवढ्या पाण्यामधून घेऊन जायचं कशा पद्धतीनं. उतरले वसुदेव, हो हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी बेंबीपर्यंत पाणी आलं, कमरापर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत आलं, नरड्यापर्यंत आलं. आता वसुदेवांच्या मुखामध्ये पाणी जाऊ लागलं. देवा कुठपर्यंत बघतो आजी परीक्षा, हो. आणि हे डोक्यापर्यंत पाणी आलं. भगवंताने आपल्या पायाचा अंगूर
चालला अचाट त्यासी लाविला अंगुष्ट भगवंतानं म्हटलं आता बाद झाली वडिलांची लेच खातरदारी केली आपण अंगुष्ट टेकवला अंगुष्ट टेकवल्याच्या नंतर यमुना मातेनं त्या ठिकाणी रस्ता दिला आणि मग त्या ठिकाणी वसुदेव नंदराजाच्या घरी गेले त्या ठिकाणी भगवंताला ठेवलं त्या ठिकाणी जी मुलगीचा जन्म झालता त्या मुलीला आपल्या टोपलीमध्ये ठेवलं आणि पुन्हा आपल्या या कारागृहामध्ये आले आणि सर्व दार वगैरे सगळं बंद झाले पुन्हा ते जे झोपलेले सैनिक होते ते उठून बसले हो ते बाळ रडायला लागलं आकांत करायला लागलं आणि सैनिक पळत 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 गेले आठवा जन्मला हो आणि त्या कंसाची झोप उडाली महाराज आठवा जन्मला बघितलं तर मुलगी जन्माला आली आहे सांगितलं काय होतं मुलगा जन्माला येणार हा तर ही तर मुलगी जन्माला आली म्हटले आठवा आहे ना मुलगी असो मुलगा असू द्या कार्यक्रम धरलं त्या मुलीला असं गर 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 फिरवलं आपटव ना हातातून निसटली महाराज आणि तिनं सांगितलं तुझा लागी वादी उपदला जय हो टाळकरी अरे मूर्ख कंसा तू ज्याला मारण्याकरता हे सर्व प्रयत्न करतोय तुझ लागी वदी उपजला मजादी माझ्या अगोदर त्याचा जन्म झालेला आहे म्हटले आता कंसाचं चरित्र थोडस बाजूला ठेवू आता जाऊ आपण गोकुळामध्ये सकाळी सर्वजण उठले आणि त्या नंदराजांच्या त्या प्रांगणामध्ये नंदराजांच्या महलामध्ये एक गवळण सकाळी आपलं काम करण्याकरता आली समोर बघितलं यशोदा माता झोपलेला आहे आणि यशोदा मातेच्या कुशीमध्ये एक नवजात बालक आहे नवीन जन्मलेलं बालक आहे तिला कळालं की भगवंताचा अवतार झाला आणि तिनं फक्त तिच्यापुरतं ठेवलं नाही गेली नंदराजांकडे नंदराजाला सांगितलं लाला भयो असं सांगितल्याच्या नंतर एवढा आनंद नंदराजाला झाला गळ्यामध्ये जे होतं ते काढलं त्या दासीला देऊन टाकलं आणि त्या दासीनं त्या गवळणीनं सगळ्या गावात चालू केलं महाराज गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणीला पुत्र झाला यशोदेला वाह वाह क्या बात है हाँ क्या बात है वाह महाराज गवळण शांत बसले नाही महाराज माऊली महाराजांनी सांगितलं गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला एक दावी एक पुढे ताटी बाडी सुंटा बडे ऐशी गलबल झाली जणियल गाली गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला हो विश्वाच्या मालकाचा जन्म झाला आणि सुंदर पद्धतीनं हा आनंद उत्सव त्या गोकुळामध्ये चाललाय हो नंदराजांना आनंद झाला यशोदा मातेला आनंद झाला एका गवळीने सगळ्या गावामध्ये सांगितलं विश्वाच्या मालकाचा जन्म आहे एवढा आनंद गोकुळामध्ये जो आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन जगद्गुरु तुकोबरांनी अभंगाच्या प्रथम चरणात केलं गोकुळीचा सुखा
इकडे करा बाबा आता. विठाला 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 वा. विठाला या ताई करता जोरदार टाळी वाजवा एकदा. गोड वा. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका ये अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे. गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे. एवढा आनंदाचं वातावरण. जगाच्या मालकाचा जन्म झाला महाराज. सामान्य मुलाचा जन्म झाला घरामध्ये. काय आनंदाचं वातावरण असतं. हा विश्वाचा मालक आहे आणि यांना माहिती आहे आता विश्वाचा मालकाचा जन्म झाला. आपलं सर्व जे काय दारिद्र्य आहे ते निघून जाणार. आपल्याला होणारा त्रास निघून जाणार आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे. स्वातंत्र्य. आणि महाराज विश्वाचा मालक जन्माला आला. एवढ्या सुंदर पद्धतीनं त्या गोकुळामध्ये गलगलाट झाला. आणि मग भगवंताला बघण्याकरता गवळणींनी गर्दी केली. महाराज कसा आहे तो देव बघायचं आहे ना. एवढी गर्दी केली महाराज. इथून लाईन चालू झाली तर आपल्या गावच्या कमानीपर्यंत लाईन गेली. एवढ्या लांब लाईन गेली. सकाळी काही गवळणी 4 वाजता आल्या, 5 वाजता आल्या, 6 वाजता आल्या. इथून लाईन चालू केली तर डायरेक्ट कमानीपर्यंत लाईन गेली महाराज. आणि एक एक गवळण आतमध्ये जायला लागली. ओ माऊली महाराज, एक एक गवळण आतमध्ये जायला लागली. प्रत्येक गवळणीला भगवंताचा एक वेगळाच ढसा दिसायचा. भगवंत वेगळाच दिसायचा. आणि पहिली गवळण आतमध्ये गेली. तिनं बघितलं भगवंताला. बघितल्याच्या नंतर बाहेर आली महाराज. आणि बाहेर आल्यानंतर दुसरीनं तिला विचारलं, ए अगं तू गेली होती ना देवाच्या दर्शनाला, बघितलं ना देव कसा दिसतो? पाहिला पाहिला अगदी फेसो फेस बरं का. वा क्या बात आहे. पहिली गवळण गेली. तिनं भगवंताला बघितलं. या गवळणीनं विचारलं. तिनं सांगितलं, तेने माझे वेदियेले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. नंदाचं नंदन बघितलं आणि त्यानं माझं मनच वेधून घेतलं महाराज. गेली दुसरी गवळण. दुसऱ्या गवळीनं भगवंताला बघितलं. बाहेर आली. दुसऱ्या गवळीनं विचारलं, कसा दिसला देव? ती म्हटली, सावळा देखेला Get
इकडे बघा महिला मंडळ मला पैसे देऊन बोलवलं. इकडे बघा सगळ्यांनी. हा आतमध्ये गेले. त्या गवळीनं सांगितलं नंदराजा गोरे, याचे वडील गोरे, आई गोरी, पण हा कसा आहे सावळा देखील आनंदाचा. सावळा म्हटलं हा. बर 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 बर. गेली दुसरी गवळण. आता तिसरी गवळण आतमध्ये गेली. भगवंताला बघितलं आणि बाहेर आल्याच्या नंतर गवळणं विचारलं. हिनं सांगितलं मी माझं कुळ कोणतं आहे, माझं गोत्र कोणतं आहे, माझी जात कोणती आहे, सगळं विसरून गेले. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पोणी. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पोणी. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार ओ श्रीरंगा वाचोनी आणुनी, ओ श्रीरंगा वाचोनी आणुनी, श्रीरंगा वाचोनी आणुनी. किती हो शिकवाल, किती हो शिकवाल मज वेळोवेळ. किती हो शिकवाल, किती हो शिकवाल मज वेळोवेळ. किती हो शिकवाला, किती हो शिकवाला माझा किती हो अशा सगळ्या गवळीनं भगवंताला बघता 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 सगळं गोकुळ भगवंताच्या आनंदामध्ये रममाण झालं. आणि सुंदर पद्धतीनं भगवान परमात्म्याचं पालन पोषण त्या ठिकाणी गोकुळामध्ये होऊ लागलं. बघता 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 भगवान परमात्मा रांगायला लागले. भगवान परमात्मा रांगायला लागले आणि हळूहळू हळूहळू भगवान परमात्मा चालायला लागले. चालत असताना चालायला लागले. भगवंतानं सवंगडी गोळा केले, पोरांना बोलवलं. हे पेंद्या, सुदामा, हे सर्व जे त्याचे मंत्रिमंडळ होते हे सर्वजण बोलवले. आणि बोलवल्याच्या नंतर म्हटले का रे आपल्या गोकुळामध्ये एवढं दूध पिकतं. म्हटले एवढं दूध आहे, एवढं दही आहे, एवढं ताक आहे, एवढं लोणी आहे. आणि तुमच्या तब्येती जर बघितल्या, प्रत्येकाच्या घरी एवढ्या गायी असताना, एवढ्या दूध असताना, एवढं तूप लोणी असताना तुमच्या तब्येतीकडे जर बघितली तर तुमची तब्येत कशी झाली? माझ्यासारखी झाली. म्हणा ना कशी झाली? फार वाळून गेले म्हटले. तुम्ही खायला भेटत नाही का? ते म्हटले नाही देवा. मग सगळं दूध जातं डेअरीला, खाली नाही राहत डेअरीला, शिल्लक नाही देवा. मग काय करायचं? ऐका ऐका ऐका. देवानं खोड्या चालू केल्या, चोऱ्या चालू केल्या. हो, अनेक देवानं खोड्या चालू केल्या महाराज. आणि त्या ठिकाणी यशोदे मातेकडं गाऱ्याने येऊ लागले. यशोदे बाळ तुझा काणा, कोठवरी सोसू दिंगाणा. यशोदे बाळ तुझा काणा, कोठवरी सोसू दिंगाणा. अनेक खोड्या भगवान परमात्मा करायला लागला महाराज. काय काय खोड्या केल्या ऐका ऐका. एका गवळणीची पदर धरला साडीचा आणि पदर धरून ओढायला लागला महाराज.
धरुनिया पदराला ओढू नको दरुनिया पदराला ओढू नको रे नंदलाला छेडू नको रे नंदलाला छेडू नको रे नंदलाला छेडू नको रे नंदलाला ओ धरुनिया पदराला ओढू नको रे धरुनिया हे राम हे राम धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छेडू नको रे नंदलाला छेडू नको छेडू नको. गवळणींच्या खोड्या करायला लागल्या. एक खोडी अशी केली भगवंतानं, एका बाईची वेणी वाढलेली होती, तिच्या नवऱ्याची दाढी वाढलेली होती. ओ आणि दोघांची भगवंतानं गाठ घालून दिली. महाराज दाढीची आणि वेणीची दोघांची गाठ बांधोणी गाठबाई कुणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा काणा यशोदे बाळ तुझा काणा ओठवरी सोसो धिंगाणा. असं करता करता अनेक घोड्या भगवंताने गोकुळामध्ये केल्या. कुणाच्याही घरामध्ये भगवान परमात्मा घोसायचा. लोण्याचं जे मडकं असायचं ते लोण्याचं मडकं भगवंत फोडायचा. सगळ्या आपल्या गोकुळांना गोपाळांना खाऊ घालायचा. एक दिवस एक गवळण भगवंताला चॅलेंज केलं, तू सगळ्यांच्या घरी जातो ना, म्हटले माझ्या घरी सुद्धा येऊन दाखव. तू म्हटला देव चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. हो तो चतुर आहे आणि विश्वाचा मालक आहे. म्हटले आपली वेळ होत आलेली आहे, आपल्याला शेवटाकडे जायचं, सगळ्यांनी फ्रीज बसा सगळ्याची. हां म्हटलं तो चतुरा तो शिरोमणी आहे, भगवंत आहे. त्यानं काय केलं, त्या गोपिकेच्या घरापाशी गेला भगवंत आपले सवंगडी घेऊन. आता ती गोपिका जरा शहाणी होती. खिडक्या दरवाजे बंद केले, कुलूप लावलं आणि आता घराच्या समोर खुर्ची टाकली नीलकमलची आणि त्याच्यावरती जाऊन गवळण बसली. गवळण बसली, कसा येतो बघते. म्हटले हा कशी चोरी करतो, घराला तर कुलूप लावले, आता कसा येतो बघतो. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपले सर्व सवंगडी घराच्या पाठीमागून गेले. गेल्याच्या नंतर भगवंतानं सांगितलं आता एक काम करा. म्हटले सगळ्यांनी डोळे बंद करा. डोळे बंद केल्यानंतर एकूण ईमेल पाठवला की घरात ईमेल पोचेल. डोळे बंद केले आणि आवाज दिला गोपाल कृष्ण भगवान की जय. गेले ना सगळे मध्ये. महाराज आतमध्ये गेले. आतमध्ये तो डेरा काढला, तो फोडला, त्याच्यातून लोणी चालू केलं. सगळ्यांनी पोटभर खाल्लं. धिंगाणा चालू आहे. ही गवळण म्हणते घराला कुलूप लावली, कड्या कुलूप व्यवस्थित लावले, खिडक्या बिडक्या बंद केल्या. हा आवाज तर माझ्याच घरातून येतो, नेमकं चाललं काय. कुलूप उघडली. भगवंताने यांना सांगितलं डोळे बंद करा. परत डोळे बंद केले. गोपाल कृष्ण भगवान. गेले ना सगळे बाहेर. आता आतमध्ये राहिला फक्त देव. देवाला पकडून द्यायचं होतं. म्हटले बघू ही काय करते. पकडलं देवाला. मी म्हटले होते ना तू माझ्या घरी येऊन दाखव, तुला पकडून दाखवते. पकडलं, धरलं. हो गोकुळामधून यशोदा राणीकडे घेऊन चालली. दाखवते तुझ्या आईला. तुझी आई म्हणते ना माझं बाळ सगुण गुणाचं ताण, बाळ दिसतंय गोजीरवाण, काय सांगता घराने गे गोकुळ जाणारी. तुम्ही करा न करता म्हटलं
म्हटले माझं बाळ एवढं गोंड नसते, माझं बाळ असं करू शकत नाही, खोड्या करू शकत नाही, सोऱ्या करू शकत नाही. धरलं बाळाला, ओढत 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 चालवलं कुठं? नंदराजाच्या महलामध्ये. ऐका, आणि जात असताना भगवंतानं एक लीला केली. हो, तिनं आपला पदर, पूर्वीच्या बाया पदर अशा खाली घ्यायच्या बरं का. जुन्या आजी बसलेल्या इथं बघा, प्रत्येक आजीच्या डोक्यावरती पदर आहे का नाही? सगळ्यांच्या डोक्यावरती. पूर्वीची अशी पद्धत होती, गावाच्या मध्यभागातून गावाची जे काही त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, वेशीतून जायचं असेल तर डोक्यावरती पदर जो असायचा तो पूर्ण असा तोंडावरती झाकून घ्यावा लागायचा. आणि मग त्या गवळीनं पदर असा झाकायला हात केला. भगवंताने तेवढ्यामध्ये लीला केली. भगवंताने त्याचा हात काढून घेतला आणि एक लहान पोरगी त्या ठिकाणी खेळत होती, तिचं नाव होतं लाली. त्या लालीला घेतलं. लाली म्हटले तुला घरी आले लोण्याचा गोळा देते म्हटले मस्त मोठा, जाय म्हटले हिच्यासोबत. हात धरला लालीचा आणि नेलं ओढत 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 ओढत. कुठं नेलं? यशोदा राणीकडं. भगवंत इथून गायब झाला आणि मागच्या दरवाजाने कुठं पोहोचला? महलामध्ये पोहोचला. आणि आई बाहेर निघाली आणि लगेच देव म्हटलं, आई मला पण तुझ्यासोबत यायचंय. घेतलं कडेवरती भगवंताला. यशोदा माता दरवाजासमोर गेल्या आणि गेल्याच्या नंतर ती गवळण सांगू लागली, हे यशोदे, तू म्हणत होती माझा मुलगा हे करत नाही ते करत नाही, माझा लाडला खूप गोड आहे म्हटलं, खोड्या करत नाही. हा बघ धरून आणलाय म्हटलं, ये बाहेर. आणि बाहेर आली आणि यशोदे मातेने विचारलं, बोल म्हटले काय म्हणणं आहे तुझं? तिनं सांगितलं, माझं म्हणणं जे आहे ते तरीच्या कडेवर बसलेलं आहे म्हटलं. मग माझ्या हातात कोण आहे म्हटलं. इकडं बघितलं, पदर वर केला, हातामध्ये हात. तिचं नाव होतं लाली. ती म्हटली, लाली तू कधी आली? आणि अशा पद्धतीनं अनेक लीला त्या गोकुळामध्ये चालू झाल्या. गोकुळातल्या लीला खोड्याचं भगवान परमात्मा लीला करू लागल्या, खोड्या करू लागल्या. आणि आता खोडकर मुलं झाल्यामुळं शाळेला पाठवायची. घरी खूप ताण देतात नाही का, सारखं मोबाईल मागतात, सारखं हे लावून द्या ते लावून द्या. यूट्यूब शॉर्ट पार जाम केलेला लहान पोरांनी पाहू पार खोड्या चालू झाल्या. मग आता शाळेला पाठवायचं. मग पूर्वीची शाळा का इंग्लिश मीडियम होती का? मग झेडपीची होती का? मग पेंड्या सुदामा चाल रे, रानात गाई चरायचं रे. वा वा. पेंड्या सुदामा चाल रे, रानात गाई चरायचं रे. पेंड्या सुदाम चल रे, रानात गाई चरायचं रे. पूर्वीची शाळा कुठली बाबा? गोधणे 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 सारावया जातो सारंग पाणी. सारावया जातो सारंग पाणी. आणि मग शाळेमध्ये पाठवायचे. सर्व सवंगडी गोळा केले. सगळ्यांनी आपल्या गायी घेतल्या आणि गेले यमुनेच्या काठेवरती. गायी चारायला सोडल्या आणि सोडल्याच्या नंतर मग आता काय करायचं? मग त्या ठिकाणी भगवंताचे खेळ चालू झाले. हातामध्ये मांडीला गोरी
त्रिगुण खेळ मांडू हे खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू हे खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू आबा अबक दुबक दिबक बोल त्रिगुण खेळ मांड अबक दुबक दिबक बोल त्रिगुण खेळ मांड ये हमम पोरे हमम पोरे हमम ये घुमरी वाजे घमामा ये घुमरी वाजे घमामा ये हमम पोरे हमम पोरे हमम पोरे हमम पोरे हमम घुमरी वाजे घुमरी वाजे देवानं लगेच मोबाईल काढला मोबाईलमध्ये VPN डाऊन केलं लगेच प्ले स्टोअरवर जाऊन काय घेतलं PUBG घेतला आणि देव आणि सवंगडी एका असं गोल वर्तुळ करून बसले आणि मग PUBGमध्ये बरोबर का नाही महाराज पूर्वीचे खेळ हमामा पोरा हमामा विट्टी दांडू चेंडू बळी हे खेळ खेळू लागले आणि सगळे खेळ खेळू लागले खेळता 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 या मोबाईलमुळं भूक लागत नाही महाराज पण ते खेळ जे होते त्याच्यामुळं भूक काय चांगलीच भूक लागायची महाराज आणि मग भूक लागली आणि मग भूक लागल्याच्या नंतर सर्वांनी जे काही जो प्रसाद आणलेला होता तोच प्रसाद त्या ठिकाणी जसा काला गेला तो काला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी विठोबा रखुमाई भजन होईल भजन झाल्यानंतर या ठिकाणी चाल जर घ्यायची असेल तर चाल घेऊ त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली होईल त्यानंतर काल्याचा अभंग होईल आणि मग या ठिकाणी कीर्तनाच्या शेवटाकडे आपल्याला जायचं आहे या ठिकाणी सगळ्यांनी दोन्ही हात वर करा 1 मिनिट भगवान गोपाल कृष्णांचं भजन करायचं आहे महाराज श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव अरे बोल टाळी टाळी हात श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हो पार कुमारी हो पार कुमाये हरि जय जय हरि जय जय हो पार कुमाये विठोबार घुमाई दे दे विठोबार घुमाई विठोबार घुमाई दे दे विठोबार घुमाई हरी दे दे या राहुल महाराज हरी दे दे हरी दे दे वाह वाह टाळी 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 क्या बात विठोबार घुमाई दे दे विठोबार घुमाई विठोबार घुमाई दे दे विठोबार घुमाई दे दे हरी हरी
आपल्या गावातील सर्व तरुणांनी धर्माचं हे कार्य गेल्या 2010 पासून या ठिकाणी चालू ठेवलं. जवळपास ही 15 वर्ष झाले ना. 15 वर्षापासून हा सोहळा टिकत ठेवला आहे आणि हे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीसुद्धा त्यांना साथ करतायत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मी नेहमी सांगत असतो, ज्या पवित्र कुळामध्ये, ज्या पवित्र मातीमध्ये आपण जन्माला आलो, जगाच्या पाठीवरती अनेक देश आहे, पण ज्या देशामध्ये आपला जन्म झाला तो अत्यंत पवित्र असणारा, ज्या देशाला माता हे संबोधन लागलं महाराज. भारत काय म्हटलं जातं? भारत माता का म्हटलं जातं? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है. काल 15 ऑगस्ट होतं आणि सुंदर पद्धतीनं ज्या पवित्र देशामध्ये आपण जन्म आलो, हा देश पवित्र आहे. या देशाकरता झटणारी सगळी माणसं महाराज, ते आपल्या देशाचे सेवक असू द्या, हो मेजर असू द्या, आपल्या देशाकरता जे काहीतरी ते धडपड करतायत, धर्माचं रक्षण करतायत, ही सर्व मंडळी आपल्या देशाकरता काहीतरी करतायत. आणि अशा पवित्र देशामध्ये आपला जन्म झाला महाराज. कुठल्या देशामध्ये? असा पवित्र देश असणारा भारत देश महाराज. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, ओ भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, ये भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. ओ जिस देश में संत महंत, जिस देश में संत महंत, संतों का बलियारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. तू मेरा करमा, तू मेरा करमा, तू मेरा बीमार, ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. अशा पवित्र देशामध्ये आपला जन्म झाला दादांनो. आणि मग या देशामध्ये जन्माला आलो, या पवित्र महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. महत्त्वाची कामं सांगितले. एक, विश्वाच्या मालकाचं भजन महाराज. जे भजन
मंडपामध्ये येऊन बसा सगळे, या सगळे मंडपामध्ये येऊन बसा. शेवटची 5 मिनिटं घेणार आहे. आपल्या तरुण मंडळीची खूप विनंती आहे म्हणून बरं का, आपले वेळ झालेला आहे का संपवायचं. या आतमध्ये येऊन बसा सगळे. चला 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 बाहेर ज्यांना ज्यांना पाऊस लागतो ते आतमध्ये येऊन बसा. महिला मंडळ पुढं सरका, सरका पुढं, सगळ्यांनी सरका पुढं. अरुण चाल मध्ये येऊन बस.